पहिल्या दिवशी राजदरबारी आला वंशाला असाखे तरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो पासून ते 12व्या दिवशी बोलवा माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो रे जो असे पाळण्याचे स्वर जय गणेश प्रांगण येथे पारंपरिक वेशातील महिलांच्या उपस्थितीत निनादले। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात फुलांनी सजवलेल्या पाळण्यात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात पार पडलाय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित शिवमहोत्सव कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे आयोजित करण्यात आला होता। उत्सवाचे आयोजन सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरव रायकर, यतीश रासने, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, सचिन आखाडे, तुषार रायकर यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून पारंपरिक वेशात हातात भगवे झेंडे घेऊन महिला जय गणेश प्रांगण येथे छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत आल्या। त्यानंतर बाळ शिवरायांचा पाळणा म्हणत महिलांनी शिवजन्मोत्सव साजरा केला। तसेच यावेळी महिलांनी पोवाडा सादरीकरण देखील केले। 4 दिवसीय महोत्सवात शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानगोडे पाटील यांचे व्याख्यान, मंदार परळीकर यांचा अमर आग सांगीतिक कार्यक्रम, लेखक केतन पुरी यांचे व्याख्यान आणि मयूर थिएटर्स निर्मित नितीन सूर्याजीराव मोरे प्रस्तुत शिवराज्याभिषेक सोहळा हे 50 कलाकारांसहित भव्य नाटक आयोजित करण्यात आले होते। पुणेकरांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभाग घेतला। जय गणेश जय शिवराय। सर्वप्रथम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने मी इथे येणाऱ्या तमाम शिवभक्तांचे, गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करतो। आपण आज पाहत आहात या ठिकाणी शिवजन्म महोत्सव हा सुरू आहे। सुवर्णयुग तरुण मंडळाची गेले अनेक वर्षांची परंपरा होती। 20 वर्षापूर्वी ही परंपरा खंडित झाली। 20 वर्षापूर्वी प्राचार्य शिवाजीराव भोसले हे इथे दरवर्षी शिवजयंतीला व्याख्यानमाला करायला यायचे आणि सर्व शिवभक्त अतिशय मंत्रमुग्ध होऊन त्यांचं व्याख्यान ऐकायचे। ह्यावर्षी 350 वर्ष ही शिवराज्याभिषेकाला होत आहेत। त्याचं प्रित्यर्थ, त्याचं निमित्त साधून सुवर्णयुग तरुण मंडळांनी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमाच्या अंडर ह्यावर्षी परत शिवजयंती साजरा करायची मोठ्या प्रमाणात आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही गेले 4 दिवस इथे सांस्कृतिक कार्यक्रम करत आहोत। पहिल्या दिवशी ह्या ठिकाणी संध्याकाळी 7 ते 10 सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला, ज्याच्यामध्ये व्याख्यानकर्ते बानगोडे पाटील होते। त्याचप्रमाणे अनेक मान्यवर इथे व्याख्यान देऊन गेले आणि व्याख्यानांचा सर्वांनी अत्यंत मंत्रमुग्धपणे आनंद घेतला। दुसऱ्या दिवशी परळीकरांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला। या ठिकाणी काल नुकतेच अत्यंत यंग केतन म्हणून जे आहेत, जे चित्रांवर शिवाजी महाराजांच्या सगळं विश्लेषण करतात, त्या केतन पुरींचा या ठिकाणी कार्यक्रम झाला। अत्यंत सुंदर असा रिस्पॉन्स सर्व शिवभक्तांचा या ठिकाणी आम्हाला लाभला आणि आता आपण बघत आहात जवळजवळ 100च्या वर सगळ्या महिला या ठिकाणी शिवजन्मोत्सवासाठी जमलेल्या आहेत आणि अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी पोवाडे गाऊन शिव महाराजांची सर्व कौतुक सोहळा चालू आहे आणि हा शिवजन्म पार पडलेला आहे। जय गणेश जय शिवराय।